नमस्कार, मी फरा खान. संजीवन मंत्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे तो म्हणजे अँजिओप्लास्टी, हृदय रुग्णांसाठी एक वरदान. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ते म्हणजे डॉक्टर ऋषिकेश ठाकूर आणि डॉक्टर पंकज पाटील. सगळ्यात आधी आपण त्या दोघांचंही स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर डॉक्टर या ठिकाणी आपल्या सोबत बसलेले आहेत आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांची ही उत्तरं देणार आहेत. मात्र कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी दोन्ही डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर पंकज पाटील हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून गेली 4 वर्ष काम करतायत आणि त्यांनी आतापर्यंत वेद हॉस्पिटल कल्याण, तसंच त्याचबरोबर सुराना सेठिया हॉस्पिटल डोंबिवली, वेदांत हॉस्पिटल आणि SRV ममता हॉस्पिटल ठाणे इथं देखील सेवा दिलेली आहे. तर डॉक्टर ऋषिकेश ठाकूर हे MBBS आहेत आणि त्यांनी मेडिसिनमध्ये मुंबई इथून पोस्ट ग्रॅज्युएशन केले. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिक इथून हृदयरोग तज्ज्ञ म्हणून स्पेशलायझेशन त्यांनी केलेलं आहे. तसंच मुंबई, नवी मुंबई, पुणे, बँगलोर, चेन्नई आणि दिल्ली इथल्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना अमेरिकन कॉलेजमधून बेस्ट फिजिशियन म्हणून फेलोशिप देखील मिळाली आहे. चेस्ट फिजिशियन म्हणून त्यांना ही फेलोशिप मिळाली होती. तर त्यांच्या कार्याची दखल घेत कॉर्पोरेट हॉस्पिटलला दिल्या जाणाऱ्या बेस्ट डॉक्टर ऑफ द इयर या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि आतापर्यंत त्यांनी 5000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टीमध्ये देखील एक्सपर्ट आहेत. आणि असे हे एक्सपर्ट डॉक्टर आज आपल्या सोबत आहेत आणि तुमच्याही प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला वाटतं नक्कीच तुमच्या मनामध्ये देखील शंका असतील, प्रश्न असतील, तर त्यासाठी नक्कीच संपर्क करा आणि आमचा नंबर लिहून घ्या. 0226684333 हा आमचा नंबर आहे. याच्यावर नक्की संपर्क करा आणि आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. आता आपण चर्चेला सुरुवात करूया. खरं तर हार्ट डिसीज हा आज दिवसेंदिवस वाढताना दिसतोय, त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. मात्र त्यासाठी जी अँजिओप्लास्टी आहे ती कशा पद्धतीनं वरदान ठरते या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि माझा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर पंकज पाटील यांच्यासाठी. तो म्हणजे अँजिओप्लास्टी विषयी आपण बोलतोय, मात्र अँजिओप्लास्टी म्हणजे नेमकं काय? नमस्कार. ज्याप्रमाणे शरीरातील इतर अवयवांना किंवा ऑर्गन्सला रक्तपुरवठा किंवा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी धमनी असतात किंवा आर्टरीज असतात, त्याप्रमाणे आपल्या हृदयालाही सप्लाय करण्यासाठी किंवा पुरवठा करण्यासाठी काही धमनी असतात. त्याला आपण कोरोनरी आर्टरीज असे म्हणतो. तर या कोरोनरी आर्टरीजमध्ये जर कुठे अवरोध निर्माण झाला किंवा ब्लॉकेज निर्माण झाला तर त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज असे आपण लेबल करतो. तर अशा प्रकारचे जे कोरोनरी आर्टरी डिसीज आहेत, ज्यातले जे ब्लॉकेज किंवा अवरोध काढण्याची जी पद्धत असते, जी कमीत कमी विच्छेदन करून आणि एखाद्या गायडिंग कॅथेटर, एक सूक्ष्म वायर, बलून आणि स्टेंटच्या सहाय्याने केली जाते, तिला अँजिओप्लास्टी असे आपण म्हणतो. ही साधारणपणे 2 प्रकाराने केली जाते, म्हणजे 2 ॲप्रोचने केली जाते. एक तर तुमच्या मनगटातील धमनीद्वारे, जिला आपण रेडियल आर्टरी म्हणतो, किंवा मांडीतील धमनीद्वारे, जिला आपण फिमोरल आर्टरी म्हणतो. अशा 2 प्रकाराने ही अँजिओप्लास्टी केली जाते. अच्छा, म्हणजे एकंदरीतच मला वाटतं की आपले जे प्रेक्षक आपल्याला बघतायत त्यांना कळालं असेल की अँजिओप्लास्टी नेमकं काय आहे. मात्र त्याचबरोबर जो आपला आजचा विषय आहे तो म्हणजे अँजिओप्लास्टी, हृदय रुग्णांसाठी एक वरदान. तर डॉक्टर ठाकूर यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अँजिओप्लास्टी ही हृदय रुग्णांसाठी कशा पद्धतीनं वरदान ठरू शकते? नमस्कार. अँजिओप्लास्टी म्हणजे हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया, ह्याला अँजिओप्लास्टी म्हणतात. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. कुठला माणूस 12 तास काम करत असेल तर त्यांना 2 प्लेट जेवण हे लागतं, सकाळचं आणि संध्याकाळचं. आता ह्याऐवजी तुम्ही त्याला फक्त 1 वाटी सकाळी आणि 1 वाटी संध्याकाळी जर जेवण दिलं तर तो त्या पद्धतीनं काम नाही करू शकत. हृदयाचं पण असंच आहे. जर हृदयाला 100% रक्तपुरवठा नसेल मिळत, आपलं हृदय हे 24 तास काम करत असतं, तर ते त्या इफिशियन्सीनं काम करू शकत नाही आहे. अँजिओप्लास्टीमध्ये हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत करून हृदयाला नवीन जीवन दिलं जातं. याचं बेस्ट एक्झाम्पल सांगायचं म्हणजे आता 4 दिवसापूर्वी एक पेशंट माझ्याकडं आला कॅज्युअल्टीमध्ये. घरी त्याला छातीमध्ये दुखायला सुरुवात झाला, दम लागायला लागला. कॅज्युअल्टीमध्ये घेऊन आले, तिकडं प्रायमरी फिजिशियननं ECG केला, कळलं की हार्ट अटॅक आलेला आहे. आता त्या पेशंटचं हार्ट अटॅकमुळं हृदयाची गती खूप कमी होऊन हृदयाची गती 28-32वर आली होती. श्वासाला खूप दम लागून श्वास बंद पडायच्या मार्गावर लागला होता. आता ह्या पेशंटला लगेच आम्ही कॅज्युअल्टीतून कॅथलॅबमध्ये शिफ्ट केलं. तिथं व्हेंटिलेटर टाकला, श्वास त्याचा कंट्रोलमध्ये केला. हृदयाची गती जी कमी झालेली होती त्याच्यासाठी टेम्पररी पेसमेकर म्हणून एक उपकरण टाकलं, त्याच्यामध्ये हृदयाची गती आम्ही कंट्रोल केली. अच्छा.
लगेच अँजिओग्राफी करून आम्हाला कळलं की हृदयाची एक मोठी रक्तवाहिनी पूर्णपणे बंद आहे. आता आम्ही प्रयत्न करून त्या हृदयाचा जो रक्तपुरवठा आहे तो पूर्ववत केला, अँजिओप्लास्टी करून टाकली. लगेच हृदयाला जसा रक्तपुरवठा मिळाला, हृदयाची जी हालचाल आहे, हृदयाची गती आहे ती स्वतःहून चांगली व्हायला लागली. टेबलवर अँजिओप्लास्टी झाल्या पेसमेकर काढून टाकला. व्हेंटिलेटरमध्ये पेशंट आयसीयूला शिफ्ट केला. आयसीयूमध्ये हा पेशंट तब्बल 8 तास व्हेंटिलेटरवर होता. व्हेंटिलेटर काढून टाकला. त्याच्यानंतर लगेच 1-2 तासानं हा पेशंट पूर्ववत पाहिल्यासारखा होऊन जेवण करत बसला. अच्छा. आता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तब्बल 8 तासामध्ये त्याला पुनर्जीवन देण्यात आलेलं आहे. जर आपण त्या क्षणी जर इमर्जन्सीमध्ये अँजिओप्लास्टी नसती केली तर कदाचित त्या पेशंटला आपला जीव गमवायला लागला असता. अगदी बरोबर आहे. असे बरेच उदाहरणं आहेत ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी सांगतो की काही पेशंटला चालताना दम लागणं, छातीमध्ये दुखणं हे सुरू होतं. बरेच लोक काय करतात, जी आपली ॲक्टिव्हिटी आहे म्हणजे जे आपलं काम आहे, जो चालण्याचा स्पीड आहे ते कमी करून टाकतात. त्यावेळेस त्याची क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणतो आपण की आयुष्य जगण्याचा जो उत्साह आहे तो कुठेतरी कमी पडतो. अशा पेशंटमध्ये अँजिओप्लास्टीद्वारा जर रक्तपुरवठा पूर्ववत करण्यात आला तर हृदयाचं पंपिंग, हृदयाचं जे दुखणं आहे ते त्याचं नाहीसी होऊन क्वालिटी ऑफ लाईफ ही इम्प्रूव्ह होऊ शकते. बरेच पेशंट्स असतात ज्यांना हार्ट फेल्युअर असतं, म्हणजे हृदय पहिल्यासारखं काम करत नसतं. त्याच्या अँजिओग्राफीमध्ये जर कुठं काही ब्लॉकेज आढळले तर आपण अँजिओप्लास्टीद्वारे ते ब्लॉकेज ओपन करून हृदयाचं पंपिंग आहे, हृदयाची काम करण्याची जी क्षमता आहे ती चांगली इम्प्रूव्ह करू शकतो. त्याच्यानं या पेशंटचा लागलेला दमा आहे हा नाहीसा होतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की अँजिओप्लास्टीमुळे नवजीवन मिळतं हृदय रुग्णांना आणि त्याचबरोबर त्यांचं जे हृदय आहे ते पूर्वीप्रमाणेच काम करायला लागतं. त्यामुळे खूपच छान गोष्ट आहे ही आणि एक वरदान आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर पाटील यांच्यासाठी, तो म्हणजे अँजिओप्लास्टी करण्याची गरज ही कोणत्या पेशंटला असते? साहजिकच आता जे सांगितले डॉक्टर ठाकूर यांनी की कोरोनरी आर्टरीजचा किंवा हृदयाचा रक्तपुरवठा पूर्ववत करणे हा अँजिओप्लास्टीचा मुख्य ध्येय असतो. खरं म्हणजे 2 प्रकारे अँजिओप्लास्टी ही केली जाते. म्हणजे फर्स्ट म्हणजे जी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये केली जाते, जसं आता डॉक्टर ऋषिकेश ठाकूरांनी सांगितले की एखादा पेशंट तुमच्याकडे जर इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये आला, त्याला हार्ट अटॅक आलेला आहे, तर त्याला त्या सिच्युएशनमध्ये जी अँजिओप्लास्टी आपण करतो त्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टी इन मायोकार्डियल इन्फार्क्शन असे म्हणतो. त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला ही जी आर्टरी किंवा जी धमनी बंद झालेली असते त्या आर्टरीजला तुम्हाला जितक्या लवकर होत असेल तितक्या ताबडतोबपणे तिला उघडून तिथे अँजिओप्लास्टी करून रक्तपुरवठा सुरळीत किंवा पूर्ववत करायला लागतो. आणि दुसरी सिच्युएशन असते ती म्हणजे स्टेबल अंजना सिच्युएशन, ज्याच्यामध्ये पेशंटला त्रास असतो काही महिन्यापासून किंवा काही दिवसापासून, जसं छातीमध्ये भरून येत आहेत, काही अंतर चालल्यानंतर श्वास गुदमरतो आहेत, आवडल्यासारखं वाटत आहेत, तुमच्या जबड्यामध्ये किंवा हातामध्ये पेन होत आहेत. अशा प्रकारचे ज्यांना लक्षणं असतात अशा प्रकारचे जे पेशंट असतात त्यांना स्टेबल अंजना म्हणतो. अशा प्रकारचे पेशंट प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेट करून येतात, म्हणजे स्ट्रेस टेस्ट करून येतात किंवा 2D करून येतात. अशा इन्व्हेस्टिगेशन्सवर जर त्यांना काही कुठे डाऊट वगैरे निर्माण झालेला असतो तर ते अँजिओग्राफी करून तिच्यात जर असे ब्लॉकेजेस निर्माण झाले तर त्याला इलेक्टिव्ह अँजिओप्लास्टी असे म्हणतात. आणि अशा 2 प्रकारे ही बेसिकली अँजिओप्लास्टीज आपण करतो. अच्छा, माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर ठाकूर यांच्यासाठी, तो म्हणजे अँजिओप्लास्टी. तुम्ही सांगितलंय की अँजिओप्लास्टी केल्यानंतर तो रुग्ण पूर्वीप्रमाणे जेवण करू लागला, म्हणजे त्याचं जे आयुष्य आहे ते पूर्वीप्रमाणे झालंय. मात्र अँजिओप्लास्टी केल्यानंतर काही काळजी घेण्याची गरज असते का आणि कशा प्रकारची काळजी घ्यावी लागते? साधारणतः अँजिओप्लास्टी केलेला पेशंट नेहमी लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं आपण आयुष्य जगत आलेलो आहोत, जे आयुष्य जगण्याची कला जर चांगली नसेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल तर कुठंतरी ती जीवनशैली बदलायला हवी आहे. फॉर एक्झाम्पल रोजचा रोज ताणतणाव कमी करायला हवा आहे. जर कोणी स्मोकिंग किंवा टोबॅको सारखे व्यसनं असतील तर ती बंद करणं गरजेचं आहे. जेव्हा पेशंटची अँजिओप्लास्टी होऊन जेव्हा डिस्चार्ज करत असतो पेशंटला हॉस्पिटलमधून घरी, तेव्हा पेशंटनं जाणून घ्यायला हवं आहे की रेग्युलर मेडिसिन्स, कुठले मेडिसिन कुठल्या प्रमाणात घ्यावी, सकाळी दुपारी संध्याकाळी कशी घ्यावी, किती दिवसांसाठी घ्यावी, हे डिस्चार्ज करतानाच पेशंटला कळणं खूप गरजेचं आहे. इन ॲडिशन तुम्हाला जेव्हा डाएट म्हणजे खाणं पिणं, जसं आपण म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म तेव्हाच असू शकतं की जेव्हा ते समतोल आहार हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याच्यामुळं अँजिओप्लास्टी झाल्यानंतर आहारामध्ये चरबीचं प्रमाण कमी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ज्याला फास्ट फूड आपण म्हणतो, जे बर्गर, पिझ्झाच ह्यासारख्या गोष्टी कंप्लीट बंद करणं खूप गरजेचं आहे. आहारामध्ये जे जेवणामध्ये मीठ टाकतात तेवढं पुरेसं आहे. एक्स्ट्रा मीठ म्हणजे लोणचं, पापड, नमकीन बिस्किटं किंवा वेफर्स ह्यासारख्या गोष्टी अवॉइड करायला हव्यात. ह्या संतुलित आहारामध्ये फ्रूट्स म्हणजे फळं, भाजीपाला
या गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे. डाएट हे झालं, हे खूप इम्पॉर्टंट घटक आहे अँजिओप्लास्टी झाल्यानंतर. आता बरेच पेशंट्स विचारतात की मी आपली एक्सरसाइज शेड्यूल कसं ठेवावं. तर एक्सरसाइजसाठी नेहमी लक्षात ठेवा की अँजिओप्लास्टी झाल्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये खूप सारी दगदग, खूप धावपळ हे करू नये पेशंटनं, कारण त्याच्यावर हृदयाला लोड येतो आणि हृदय कसं बसं जे रिकवर होत असतो त्याला उशीर लागतो. तर ह्या सिच्युएशनमध्ये पहिल्या काही दिवसांमध्ये फक्त 5-10 मिनटं सकाळी चालणं, संध्याकाळी चालणं, खूप जास्त धावपळ न करणं, संडास करताना खूप जोर न घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. जसा 1 आठवडा होईल तुम्ही तुमच्या हृदयरोग तज्ज्ञांना भेटा, त्यांना त्यांचं असेसमेंट करू द्या की तुमचा फिजिकल स्टॅमिना किती आहे. त्या 1 आठवड्यानंतर तुम्ही मग हळूहळू व्यायाम चालू करा. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये जे प्रोटोकॉल आहेत की पहिल्या 5-6 दिवसामध्ये सकाळी 5 मिनटं, संध्याकाळी 5 मिनटं, नंतर प्रत्येक 5 दिवसांमध्ये 5-5 मिनटं ही ॲड करून 10 मिनटं, 15 मिनटं असा व्यायाम हळूहळू वाढवायला पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवा स्वतःचं वॉर्मअप करणं हे महत्त्वाचं आहे. देर इज ऑलवेज अ प्रोसेस की वॉर्मअप करा आणि स्लो डाऊन करा. कुठलीही व्यायाम करताना, इव्हन चालणं करताना स्वतःच्या आरामात चालायला हवं पेशंटनं. हळूहळू चालायचं, स्पीड वाढवायचा, थोडं फास्ट चालत राहायचं आणि त्याच्यानंतर शेवटचं जे एक्सरसाइजचा टाईम असेल त्याच्यामध्ये स्लोली कूलडाऊन करायचं. 6 आठवडे, 1 ते 6 आठवडे ह्या पद्धतीने तुम्ही व्यायाम करा. 6 आठवड्यानंतर मग जॉगिंग, सायकलिंग किंवा पोहणे याच्यासारखे व्यायाम करू शकता. वेट लिफ्टिंग, वजन वगैरे उचलणे हे 6 आठवड्यानंतर जेव्हा हृदयाची रिकव्हरी होते तेव्हा तुम्ही करू शकता. जेव्हा कितपत व्यायाम करायला पाहिजे पेशंटनं, तर ह्याचा अर्थ आहे की कमीत कमी 30 मिनटं पर डे 5 डेज अ वीक, म्हणजे रोज 30 मिनटं असे 5 दिवस आठवड्यातून तर व्यायाम करायला पाहिजे. आणि तुम्ही त्या पद्धतीनेच व्यायाम करा जे तुम्हाला झेपेल. बाकी लोक व्यायाम करताना धावत पळत जातात आणि तुम्ही पण त्याच्या स्पीडनं चालायला बघितलं तर ते शक्य नाही. अगदी बरोबर. जेव्हा तुम्ही चालताना जेव्हा तुम्हाला कळतं की थोडासा दम लागतोय पण तुम्ही चालू शकता, त्या स्टेजपर्यंत तुम्ही चालत राहा आणि हळूहळू हे डिस्टन्स आणि स्पीड हे वाढवत राहा. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच असं म्हणता येईल की कुठेतरी आपण हृदयाची काळजी घेतली नव्हती, त्याच्यामुळेच हृदयाचे विकार हे होत आहेत आणि त्यानंतर आपण अँजिओप्लास्टी केल्यानंतर सुद्धा त्याची काळजी घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जी आपली जीवनशैली आहे, आहार विहार आहे, तो देखील बदलणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये देखील नक्कीच शंका असतील, प्रश्न असतील आणि ते देखील अँजिओप्लास्टीविषयी किंवा हृदय विकाराविषयी, त्यामुळे नक्कीच विचारा. त्यासाठी आमचा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या, 0226684333. हा आमचा नंबर आहे, नक्की नोट करा. आणि आजचा जो विषय आहे हृदयविकार त्याच्यावरच फक्त प्रश्न विचारा. आणि आता माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डॉक्टर पाटील यांच्यासाठी आहे. डॉक्टर पाटील, थोड्या वेळापूर्वी आपण हार्ट अटॅक विषयी बोललो होतो, म्हणजे खरं तर डॉक्टर ठाकूर यांनी त्याविषयी सांगितलं होतं. मात्र हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नसतं, तर त्याविषयी काय सांगाल. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणती लक्षणं दिसून येतात. हार्ट अटॅक म्हणजे बेसिकली मायोकार्डियल इन्फार्क्शन. तुमचे कोरोनरी आर्टरीज म्हणजे जी धमनी जी हृदयाला रक्तपुरवठा करत असते, हृदयाला जी ऑक्सिजन आणि जी एसेन्शियल जी अत्यावश्यक घटके जी सप्लाय करत असते, त्या आर्टरीमध्ये एखादी रक्ताची गुठळी जर अचानकपणे निर्माण झाली किंवा येऊन तिथे ठेपली तर त्या हृदयाचा जर सप्लाय करणारी जी आर्टरी असते तिथला रक्तपुरवठा खंडित होतो. त्याच्यामुळे जी हृदयाच्या मांसपेशीला जी सप्लाय करणारे ऑक्सिजन आणि जी घटक असतात ती अचानकपणे बंद होतात. अचानकपणे हे सगळं बंद झाल्यामुळे जी मांसपेशी असतात, ज्याला आपण मायोकार्डियम असे म्हणतो, ते हळूहळू काम करणे बंद होतात. हे फार म्हणजे एकदम काही सेकंदाचंच काम असतात. त्याच्यामध्ये जर रक्तपुरवठा जर सुरळीत नाही झाला तर हळूहळू जी मांसपेशी असतात ती हळूहळू मरू लागतात. आणि या ज्या मांसपेशी असतात त्याच्यामुळे हे रक्तपुरवठा कमी झाला असतात, त्याच्यामुळे जो तुम्हाला त्रास होतो, जी लक्षणं होतात तिला आपण हार्ट अटॅक असे आपण म्हणतो. अच्छा. तर बेसिकली याची लक्षणं म्हणजे आता आपण एक केस डिस्कस केली ते डॉक्टर ठाकूर यांनी. लक्षणे असे बघितले तर फार विशिष्ट म्हणजे बऱ्याच प्रकारचे असतात. मेन म्हणजे जे मुख्य लक्षण असतं की छातीत दुखणं, छातीत दबाव वाटणे, आवडल्यासारखे वाटणे, तुमचं जे दुखणे आहेत ते कधी कधी तुमच्या जॉजमध्ये म्हणजे जबड्यामध्ये जाणे, डाव्या हातामध्ये रेडिएट होणे, ही प्रायमरीली बेसिकली त्याचे लक्षणं असतात. यासोबत दरदरून घाम फुटणे, कधी कधी चक्कर येणे. जर तुमचा हृदयाला जर मोठा अटॅक आला असेल तर बराच वेळा तुमच्या ब्रेनला रक्तपुरवठा म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा होत नाही, तर त्यावेळेला बराच वेळा ही हृदयविकाराचे जी पेशंट असतात, हार्ट अटॅकचे जे पेशंट असतात, त्यामध्ये ही पेशंट बराच वेळा बेशुद्ध होऊन ही येतात, कारण त्यांच्या मेंदूला हा रक्तपुरवठा कमी झालेला असतो. आता जसं डिस्कस केलं की एक पेशंट डॉक्टर ठाकूर यांच्या कॅज्युअलिटीमध्ये आला होता, त्याच्यामध्ये त्यांचा हार्टबीट जे होते फक्त 28 ते 30 होते.
तर हेच एक कारण होतं की रक्तपुरवठा हृदयाचा खंडित झाल्यामुळे ब्रेनला रक्तपुरवठा खंडित झाला, त्याच्यामुळे हा पेशंट चक्करून कोलॅप्स झाला होता इथे. तर ही बेसिक काही लक्षणे आहेत. पण बऱ्याच वेळा अशी लक्षणे असतात की बऱ्याच वेळा डायबिटीज पेशंटमध्ये ही जी लक्षणे आहेत, ती कॉमन लक्षणे आहेत, ती दिसून येत नाही. तर बऱ्याच वेळा तुम्हाला जर असं काही नेहमीपेक्षा जर वेगळं वाटलं, जर पेशंट स्पेशली डायबिटीज जे पेशंट असतात त्याच्यामध्ये जर असं काही वाटलं, तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट करावे. अगदी बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच ही लक्षणं दिसून येतात आणि त्याचबरोबर जर वेगळा आजार असेल तर त्यानुसार लक्षणं ही बदलूही शकतात. त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारची काही लक्षणं दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा, त्यांच्या इथे जाऊन यावं आणि ज्या काही टेस्ट आहेत त्या देखील करून घ्यावा. दरम्यान एक कॉल आहे डॉक्टर, तो म्हणजे साहेबराव होळकर आहेत आपल्यासोबत इंदूरवरून. साहेबराव, काय प्रश्न आहे तुमचा? एंजिओप्लास्टी झाली 1.5 वर्षापासून. ओके, एंजिओप्लास्टी झालेली आहे, 1.5 वर्ष झालंय आणि आता काही त्रास आहे का? हृदयाचे ठोके अधूनमधून वाढतात. ओके, हृदयाचे ठोके अधूनमधून वाढतायत. यांना काय सल्ला द्याल डॉक्टर? त्यांनी पुढे काय करायला पाहिजे? डॉक्टर ठाकूर, काय सांगाल? एंजिओप्लास्टी झाल्यानंतर जर हृदयाचे ठोके मध्ये मध्ये वाढत असतील तर त्याचा अर्थ आहे की पेशंटला कदाचित एक्टोपिक बीट्स याला म्हणतात की एक्स्ट्रा बीट्स, जेव्हा हार्ट अटॅक येऊन जातो त्या भागाला इजा होते तर तो भाग थोडा सेन्सिटिव्ह असतो. तर बहुतांशी कोणी पेशंटनं टेन्शन घेतलं, स्ट्रेस वर खाली झालं किंवा चालता फिरताना तर तो भाग एक्स्ट्रा बीट्स हार्टचे तयार करतं. तर अशा भागासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा. डॉक्टर तुम्हाला काही ठराविक औषधं देतील, त्याच्यानं जे एक्स्ट्रा हार्टबीट आहे की हृदयाची गती वाढणं मध्ये मध्ये ते कंट्रोल करता येतील. अशा बीट वाढवण्याच्या प्रक्रियेसाठी एक 24 आवर होल्टर ही तपासणी आहे. ती 24 तास तुमच्या हृदयाचे बीट आहेत ते मेजर करेल आणि त्याच्यामध्ये जर कळलं की काही अंशी काही अरिथमियाज म्हणजे हृदयाची गती कमी जास्त होण्याचे जे प्रकार आहे ते एक्झॅक्टली कुठल्या पद्धतीनं होतं हे जेव्हा कळतं तर तो रिपोर्ट तुमच्या डॉक्टरांना दाखवून, तुमच्या हृदयरोगांना दाखवून त्या गती कंट्रोल करण्याची जी औषधं आहेत ते तुमचे हृदयरोग चालू करू शकतात आणि हा त्रास तुमचा बरा होऊ शकतो. अगदी बरोबर आहे डॉक्टर ठाकूर. या ठिकाणी तुम्ही सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं त्यांना एक चांगला सल्ला तुम्ही दिलाय. मात्र शेवटची 2 मिनिटं आपल्याकडे आहेत या कार्यक्रमामध्ये. तर डॉक्टर पाटील, तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदिक किंवा ECP जे उपचार पद्धती आहेत त्याच्यामुळे आपण जी अँजिओप्लास्टी आहे ती टाळू शकतो का? अँजिओप्लास्टी म्हणजे तुम्हाला कोरोनरी अँजिओग्राफीमधून निदान करून दिलेले तुम्हाला ब्लॉकेज असणार. आता ह्या ब्लॉकेजच्या सिव्हिरिटीनुसार तुमची पुढची ट्रीटमेंट अवलंबून असते. अँजिओग्राफी झालेला प्रत्येक पेशंटला अँजिओप्लास्टी लागते असे नाहीच आहे. कारण काही जे ब्लॉकेज असतात हे सौम्य स्वरूपाचे असतात आणि काही जे ब्लॉकेज असतात ते फार तीव्र स्वरूपाचे असतात, ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टीची गरज लागत नाही किंवा अँजिओप्लास्टी करता येत नाही. ज्या गोष्टींमध्ये अँजिओप्लास्टी करता येत नाही त्यामध्ये बायपास, कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग म्हणजे बायपास सर्जरी याच्याही ऑप्शन असतात. पण काही पेशंट असे असतात ज्याच्यामध्ये नाही अँजिओप्लास्टी करता येते नाही बायपास करता येते. तर त्या पेशंटमध्ये बेसिकली जर असे पेशंट म्हटले की समजा ज्यांचं लंग कॅपॅसिटी कमी आहेत किंवा जे फार वीक आहेत, त्यांचं वेट कमी आहेत, अशा पेशंटमध्ये अँजिओप्लास्टी किंवा बायपास अशा सर्जरीज जनरली करता येत नाही. तर अशा माझ्या म्हणण्यानुसार असं आहे की ही जी पेशंट आहेत ज्यांना ही सर्जरीज करता येत नाहीत किंवा ज्यांना ही सर्जरी कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत, तर त्या पेशंटनी ही आयुर्वेदिक पद्धती किंवा ECP जेव्हाची ती ECP म्हणजे एन्हान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन थेरपी, ही जी थेरपी आहे ती बेसिकली तुमच्या जे कोलॅटरल्स असतात म्हणजे जी नॅचरली बायपास करण्याची जी टेंडन्सी असते, एखाद्या पेशंटचे समजा कोरोनरी आर्टरीज ब्लॉक्ड आहेत आणि तिला रक्तपुरवठा करण्यासाठी पुढे काही मार्गच नाही आहे, तर ही जी थेरपी असते ही तुम्हाला बाहेरून काउंटर पल्सेशन देऊन तुम्हाला ती जी कोलॅटरल्स असतात त्याला डेव्हलप करण्यामध्ये मदत करतात. आणि अशा प्रकारे जो तुमचा अंजानाचा जो त्रास असतो, छाती दुखणं किंवा दम लागणं, त्याच्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये हे त्याच्यामध्ये फरक पडू शकतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे डॉक्टर एकंदरीतच असं म्हणता येईल की हृदयविकाराची किंवा हार्ट अटॅकची जी काही लक्षणं तुम्ही सांगितलेली आहेत ती जर दिसली तर वेळीच डॉक्टरांकडे जाणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा सल्ला घेणं ही महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर जी अँजिओप्लास्टी आहे ती हृदयविकारासाठी किंवा हृदय रुग्णांसाठी कशा पद्धतीनं एक वरदान आहे ते तुम्ही दोघांनीही सांगितलेलं आहे आणि खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. नमस्कार. आणि यासोबतच आजच्या आपल्या संजीवन मंत्रमध्ये वेळ झाली. येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.